अमृतकाळात विकसित भारत उभारणीचा प्रवास सुरू झाला असून भारत विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवनवीन शिखरं गाठत आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. 18व्या अनिवासी भारतीय दिवस संमेलनाला आज ओडिसामधल्या भुवनेश्वर इथे सुरुवात झाली. या अंतर्गत आज युवा अनिवासी भारतीय दिवस साजरा केला जात असून त्याचं उद्घाटन जयशंकर यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. एक आधुनिक, सर्वसमावेशक आणि प्रागतिक समाज निर्माण करण्यातले अडथळे दूर करण्याचं काम सुरू असून यात युवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे, असं जयशंकर यांनी सांगितलं. आणि ह्या प्रवासाचा मंत्र एकीकडे तंत्रज्ञान तर दुसरीकडे परंपरा असा आहे, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2014 पासून विविध कल्याणकारी योजना आणि अभियानं राबवली असून चांद्रयान-3, आदित्य L1, प्रस्तावित गगनयान मोहीम या डिजिटल युगातल्या क्रांतिकारी मोहिमा देखील सरकारने आखल्याचं ते म्हणाले. भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये अभूतपूर्व वाढ दिसून येत आहे, तर दुसरीकडे पायाभूत सेवा सुविधा क्षेत्राचा कायापालट होत आहे. ड्रोन दीदी, अटल टिकरिंग प्रयोगशाळा, हॅकेथॉन, हरित हायड्रोजन मोहीम, सूक्ष्म सिंचन अशा विविध योजनांच्या माध्यमातून देश प्रगती करत आहे. त्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी स्वच्छ भारत, बेटी बचाव, बेटा पढाव, आवास योजना, मुद्रा, स्वामित्व, आयुष्मान भारत, जलजीवन मोहिमा मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत, असं त्यांनी सांगितलं. युवा अनिवासी भारतीय संमेलनाला उपस्थित असलेल्या सर्वांनी भारताला एक पर्यटन स्थळ म्हणून नवीन ओळख प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय आणि ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी या कार्यक्रमाला उपस्थित होते. येत्या 10 तारखेपर्यंत चालणारं हे संमेलन ओडिसामध्ये पहिल्यांदाच होत असून या निमित्ताने ओडिसाची संस्कृती आणि कला यांचा संगम पाहायला मिळणार आहे. भारतीय समुदायाचं विकसित भारतासाठीचं योगदान ही यावर्षीच्या अधिवेशनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जगभरातल्या सुमारे 50 देशातले भारतीय समुदायाचे सदस्य या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या या संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे राष्ट्रपती या संमेलनाचे प्रमुख अतिथी आहेत.